सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। शिरपूर पोलीस स्टेशनचे डीबी पथकाची कामगिरी 2,60,000 रुपये किमतीच्या एकूण 4 मोटरसायकलसह 2 आरोपी जेरबंद। शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने मोठी कारवाई करत 2,60,000 रुपये किमतीच्या एकूण 4 मोटरसायकलींसह 2 आरोपींना अटक केली आहे। या कारवाईत शिरपूर शहर आणि सोनगीर पोलीस ठाण्यातील प्रत्येक एक गुन्हा उघडीस आणण्यात आला आहे। दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी फर्यादी हर्षल किशोर सिंग गिरासे वय 27 वर्ष राहणार क्रांतीनगर शिरपूर यांनी त्यांच्या होंडा सीबी शाईन MH18 BB 9489 ही दुचाकी भंडारी मेडिकल 5 कंदील शिरपूर येथे लावली असता ती अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली। फर्यादीच्या तक्रारीवरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। दिनांक 16 मार्च 2025 रोजी पोलीस कर्मचारी रवींद्र आखडमल, विनोद आखडमल आणि भटू साळुंके हे गस्त घालत असताना रामसिंग नगर परिसरात 2 संशयित होंडा सीबी शाईन वर फिरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। नंतर अधिक तपास केला असता त्यांच्याकडे चोरीस गेलेल्या मोटरसायकलींपैकी एक दुचाकी असल्याचे निष्पन्न झाले। अटक केलेल्या आरोपींची नावे तुषार शालिग्राम कोळी वय 29 वर्ष राहणार म्हळसर तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे, विपुल नगराज पाटील वय 19 वर्ष राहणार वर्षी तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे। सकल चौकशीत आरोपी क्रमांक 1 तुषार कोळी याने गुन्ह्याची कबुली देत त्याच्या साथीदारासह विविध ठिकाणाहून 3 मोटरसायकली चोरल्याची माहिती दिली। पोलिसांनी एकूण 4 दुचाकी जप्त केला असून त्याची अंदाजे किंमत 2,60,000 रुपये आहे। अटक आरोपींना 18 मार्च 2025 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार चेतन सोनवणे करीत आहेत। आरोपी तुषार कोळी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचं स्पष्ट झाले आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर कुमार परदेशी आणि डीबी पथकाचे पोलीस कर्मचारी राजेंद्र रोकडे, रवींद्र आखडमल, चेतन सोनवणे, विनोद आखडमल, भटू साळुंके, योगेश दाभाडे, गोविंद कोळी, प्रशांत पवार, सचिन वाघ, आरिफ तडवी, मनोज दाभाडे, मनोज महाजन, रवींद्र महाले तसेच होमगार्ड मिथुन पवार आणि रामभीर यांनी केली। सिटी इंडिया न्यूज साठी धुळे जिल्हा पत्रकार मयूर वैद्य।